आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणाऱ्या पिंपरी विधानसभेवरती आरपीआय सह भाजपचाही डोळा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आरपीआयनं लोकसभेची पुनरावृत्ती करायची नसेल तर महायुतीनं पिंपरी विधानसभा आम्हाला सोडावी असा इशारा देत आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीवरती दावा केलाय। तर दुसरीकडे पिंपरी विधानसभेत खासदार श्रीरंग बारणेंना भाजपमुळे लीड मिळाली आहे असा दावा भाजपचे इच्छुक उमेदवार अमित गोरखेंनी केलाय। तर काहीही झालं तरी पिंपरीची जागा आपण लढवणारच अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची आहे। ज्या पक्षाचे जे आमदार ज्या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत त्या पक्षाला त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व उमेदवारी देण्याचं आत्ता तरी ठरलेलं आहे। आणि मी या भागाचा आमदारच आहे ना, मी लढणार नाही असं कसं होईल? जागा जर सुटली नाही अजित पवार गटाला, जागा सुटणार का नाही सुटणार, तिढा सुटणार का नाही सुटणार, ज्या त्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी ठरवतील। परंतु तुम्ही लढणार हे ठाम आहे, कन्फर्म आहे। येणारी विधानसभा निवडणूक प्रत्येक जणाची इच्छा आहे, प्रत्येक पक्षाची इच्छा आहे, प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे ही निवडणूक लढवावी। पण लेटेस्ट तुम्ही आता जर लोकसभेला माननीय श्रीरंग बारणे यांचा पिंपरी विधानसभेतला जर लीड पाहिला तर जवळजवळ 17,500च्या लीडनी ते इथे आलेले आहेत। आणि निवडून येण्याचं कारण या ठिकाणी असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे 400 आमचे बूथ प्रमुख असतील, वॉरियर्स असतील आणि त्याबरोबर असलेले युतीतले कार्यकर्ते, पण सर्वात मोठा वाटा पिंपरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा हे माननीय बारणे साहेबही आपल्याला सांगू शकतात। विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व रिपब्लिकन पक्षाला आता दिलं पाहिजे, कारण गेली 10 वर्ष रिपब्लिकन पक्षाचे सर्व लोक समाज आणि विशेषतः आंबेडकर चळवळ वाट बघून आहे की महायुतीमधून जनतेमधून निवडून जाणारा प्रतिनिधी हा भाजपने दिला पाहिजे आणि अशी जागा दिली पाहिजे। तुम्ही लढणार काही झालं तरी यावर ठाम आहात? हा, मी 100% लढणार आहे, कारण आमचा तो आधीपासून हक्कच आहे आणि जागा न मिळणं हा विषयच आम्ही जागा मिळालीच पाहिजे। आणि ते पुन्हा एकदा आंबेडकर चळवळीच्या रोषाला महायुतीला पुन्हा एकदा सामोरं जावे लागेल याची नोंद घ्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।